साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। रविवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता श्री क्षेत्र होडगी व उत्तर कसब्यातील होडगी मठात श्रींस रुद्राभिषेक, सहस्त्र बिल्वार्चन व महामंगल आरती आणि सायंकाळी होडगी येथील बृहन मठात भक्तगणांच्या वतीने रथोत्सव, अग्निप्रवेश आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत। सोलापूर येथील मठात श्री वीर तपस्वी आत्मज्योतीचे प्रज्वलन शिवाचार्य यांच्या अमृत हस्ते व असंख्य भक्तगणांच्या उपस्थितीत श्रद्धांजली समर्पण कार्यक्रम संपन्न होणार आहे। लिंगाचार्य श्री शटस्थ ब्रह्म तपोरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींनी सन 1996 पासून श्री वीर तपस्वी आत्मज्योत व रथोत्सव यात्रा मिरवणूक प्रारंभ केला। या आत्मज्योत व रथोत्सव मिरवणुकीस पहाटे 5 वाजता प्रारंभ होणार आहे। श्री श्री 1008 जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी काशीपेठ यांच्या दिव्य सानिध्यात व श्री शटस्थ ब्रह्म चेन्नई योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी श्री बृहन्मठ होडगी हे श्री वीर तपस्वी आत्मज्योत आपल्या शरीरावर घेऊन शिवाचार्यांसह भक्तिमय वातावरणात होडगीकडे प्रस्थान करणार आहेत। याचबरोबर वीर तपस्वींच्या पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमांमध्ये गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी व्याख्याते माननीय वसंत हंकारे यांचे चला जगूया आनंदाने या विषयावर व्याख्यान होणार आहे। शुक्रवारी स्वागत तोडकर कोल्हापूर यांचे घरगुती निसर्गोपचार पद्धतीने निरोगी आयुष्य कसे जगावे याविषयी व्याख्यान होणार आहे। त्याचबरोबर शनिवारी 4 तारखेला माननीय अविनाश भारती यांचे भारतीय संस्कृती व आजच्या तरुण याविषयीचे व्याख्यान होणार आहे। नेमलेला आहे, आपल्याला सगळ्यांना माहित आहे। हा कार्यक्रम मध्ये आपला सर्व म्हणजे पत्रकार लोक इथे आलेले आहे। सर्वांना आपण एकच सांगता इच्छितो की आपलं एक आद्य कर्तव्य असतं की समाजाला उद्धारासाठी, समाजांना एक ज्ञान देण्याकरिता, समाजांना एक चांगला रस्त्यामध्ये घेऊन जाण्याचं म्हणजे मेन म्हणलं तर धर्मगुरूसारखं आपलं पण एक काम आहे। त्या काम आपण करत आहे। आपण सर्व ब्रह्ममठ वटीला सदैव साथ देत आहे। असंच आपलं सर्वांचं काम असं असलं पाहिजे। आपला परंपरागत हा वर्ष म्हणजे काही 2-3 वर्षापासून मोठ्या वैभवाने कार्यक्रम घडला नाही, जत्रा महोत्सव घडला नाही। कारण आपल्याला माहीत आहे कोरोनानिमित्त जे काही शासकीय नियम होते त्या शासकीय नियम पालन करीत आपण केलं नाही। हा वर्ष मेन म्हणलं तर एक मोठ्या वैभवाने कार्यक्रम होणार आहे। आणखीन एक विशेष म्हणलं तर हा मठाचे उत्तराधिकारी बाला तपस्वी चेन्नई योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी त्यांनी आपल्या परंपरागत जे काय आत्मज्योती आपण तयार केलेला आहे, म्हणजे त्या आत्मज्योती त्यांनी त्यांच्या डोक्यावर घेऊन आपणच त्यांच्या डोक्यावर त्यांनी देणार आहे। त्यानिमित्त त्यांनी पुढं हा मठाचा वैभव त्यांनी पूर्ण घेऊन जाणार आहे। असंच आपण आपलं सर्व भक्त लोक म्हणजे समजून घ्यायला पाहिजे। त्यांनी पण मोठं एक हिरिगिरीने म्हणजे एक ॲक्टिव्ह आपल्या उत्तराधिकारी भेटले म्हणून आपण सदैव खुशी असायला पाहिजे। म्हणून आपल्याला सर्वांना माहीत आहे त्यांनी बाल्यपण असून सुद्धा त्यांनी मोठा एक या पत्रकार परिषदेत संस्थेचे सचिव शांतय्या स्वामी, संचालक शिवानंद पाटील, शशिकांत रामपुरे, प्राचार्य राजकुमार भोरे, संगप्पा मामणे, राम ढाले, डॉक्टर राजशेखर हिरेमठ, अमोक सिद्ध बिराजदार, सिद्धय्या स्वामी, अमोक सिद्ध कुंभार, उपमुख्याध्यापक नंदकुमार धाये आणि प्राचार्य लक्ष्मी पाटील उपस्थित होत्या।